तर राज्यातली सगळ्यात मोठी पालिका म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ नगर परिषदेसाठी थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया सुरू होती। प्रशासनाकडून मतदान केंद्रावर विविध रांगोळ्या काढल्या आहेत, मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्नही केला जातोय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ नगरपालिकेसाठी काही वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। यवतमाळ नगरपालिकेत एकूण 29 प्रभागात 9 नगराध्यक्षपदाचे उमेदवारांसह 299 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। आपण पाहू शकतो की मतदान बूथ केंद्रावर कशा पद्धतीने सजवण्यात आलेले आहे। रांगोळी काढून मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी प्रशासनाच्याकडून करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे यवतमाळ नगर परिषद अंतर्गत एकूण 248 मतदान केंद्रापैकी 7 मतदान केंद्र ही आदर्श मतदान केंद्र बनवण्यात आलेली आहे। पहिले मतदान केंद्र हे जे आहे की सखी मतदान केंद्र म्हणून असणार आहे। या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, महिला कर्मचारी असतील, भारतीय महिला संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वकप तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे या थीमवर आधारित हे मतदान केंद्र असणार आहे। तर काही ठिकाणी दिव्यांगांसाठी सजावट करण्यात आलेली आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।